नमस्कार. सूरज पांगारकर ऑफिशियलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण हीट अँड टेम्परेचर यामध्ये नक्की काय फरक असतो, काय डिफरन्स असतो ते समजून घेणार आहोत. डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. चला तर मग सुरुवात करूया. बघा, आपण डे टू डे लाईफमध्ये, डेली लाईफमध्ये, रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये हीट आणि टेम्परेचरबद्दल बरंच काही बोलत असतो. हे लक्षात घ्या. जसं की आज खूप गरम होतं आहे, आज खूप हीट आहे, किंवा तुम्ही कुठेतरी ऐकता की आजचं टेम्परेचर खूप जास्त आहे. ओके, या पद्धतीने हीट आणि टेम्परेचर किंवा एखाद्या सबस्टन्सबद्दल तुम्ही बोलता, एखाद्या ऑब्जेक्टबद्दल तुम्ही बोलता की याचं टेम्परेचर खूप जास्त आहे, याच्यामध्ये हीट खूप जास्त आहे. याचा अर्थ काय? हीट आणि टेम्परेचर हे आपल्या डेली लाईफमध्ये आपण बऱ्याचदा यूज करत असतो. ओके, फक्त आता एक लक्षात घ्या की हीट आणि टेम्परेचर आपण जरी एकाच अर्थाने बऱ्याचदा दैनंदिन जीवनात वापरत असलो तरी ह्या दोन्ही वेगवेगळ्या क्वांटिटीज आहे. हीट अँड टेम्परेचर आर टू डिफरंट क्वांटिटीज, हे ते नेहमी लक्षात ठेवा. ॲक्च्युली ह्या दोन्ही क्वांटिटी एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहे, एकमेकांशी संबंधित आहे, पण त्या सारख्या नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. आपण रोजच्या जीवनामध्ये बोलताना कदाचित हीट आणि टेम्परेचरला एकच समजत असू, परंतु त्यांच्यामध्ये थोडासा एक मायन्यूट डिफरन्स असतो टेक्निकली, आणि तोच डिफरन्स आज आपण समजून घेणार आहोत. एक लक्षात घ्या की हीट आणि टेम्परेचर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओके, बघा, आपण सुरुवात करूया की हीट म्हणजे काय असतं. लक्षात घ्या, हीट इज अ टाईप ऑफ एनर्जी. हीट ही एक प्रकारची एनर्जी आहे, ऊर्जा आहे. ऊर्जा म्हणजे काय किंवा एनर्जी म्हणजे काय? कपॅसिटी टू डू वर्क. जी वर्क करू शकते, वर्क परफॉर्म करू शकते, त्याला आपण एनर्जी म्हणतो किंवा ऊर्जा म्हणतो, कार्य करण्याची क्षमता. ओके, मग हीट इज अ टाईप ऑफ एनर्जी म्हणजे हीट कॅन प्रोड्यूस वर्क, हीट कॅन डू वर्क. हीट ही अशी एक एनर्जी आहे, हे लक्षात घ्या, जी वर्क प्रोड्यूस करू शकते. ॲक्च्युली जे वर्क प्रोड्यूस करू शकते त्यालाच आपण एनर्जी म्हणत असतो. ओके, मग हीट इज अ टाईप ऑफ एनर्जी. बट टेम्परेचर ही एनर्जी नाही. मग टेम्परेचर काय आहे बघा. टेम्परेचर इज जस्ट इंडिकेशन किंवा मेजरमेंट ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ अ ऑब्जेक्ट. एखादा ऑब्जेक्ट हॉट आहे किंवा कोल्ड आहे एवढंच तुम्ही ज्याद्वारे सांगतात त्याला म्हणतात टेम्परेचर. हा बेसिक आणि खूप इम्पॉर्टंट डिफरन्स आहे हीट आणि टेम्परेचरमधला. लक्षात घ्या, हीट ही एक ऊर्जा आहे, परंतु टेम्परेचर फक्त इंडिकेट करतो, आपण मेजर करतो की एखादा ऑब्जेक्ट हॉट आहे किंवा कोल्ड आहे. हॉटनेस आणि कोल्डनेस जो मेजर करतो त्याला आपण म्हणतो टेम्परेचर. ओके, हा बेसिक आणि हां, तर पुढचा डिफरन्स आहे मित्रांनो हीट अँड टेम्परेचरचा, तो म्हणजे टोटल मॉलिक्युलर मोशन इन अ सबस्टन्स, त्याला म्हटलं जातं हीट. आणि टेम्परेचर म्हणजे काय असतं? ॲव्हरेज एनर्जी ऑफ मॉलिक्युलर मोशन. ओके, आता इथं लक्षात घ्या, टोटल मॉलिक्युल्स, एखाद्या सबस्टन्समध्ये असणारे टोटल मॉलिक्युल्सवरती हीट डिपेंड असते. पण टेम्परेचर काय असतं? टेम्परेचर म्हणजे त्या सर्व मॉलिक्युल्सचं काय असते? ॲव्हरेज एनर्जी असते. हा एक डिफरन्स लक्षात ठेवा. जसं की इथं दोन तुम्हाला ऑब्जेक्ट दिसत आहे, ए अँड बी, तर तुम्ही सांगू शकता की दोघांचं इथं हीटचा जर आपण विचार केला तर एमध्ये हीट ही कमी असेल आणि बी ऑब्जेक्टमध्ये हीट काय असेल? जास्त असेल, कारण टोटल मॉलिक्युल्स हे त्याचं रिझन आहे. आणि टेम्परेचर म्हणजे काय? टेम्परेचर म्हणजे दोघांचीही ॲव्हरेज एनर्जी ऑफ दॅट पर्टिक्युलर मॉलिक्युलर मोशन. हा आहे तुमचा सेकंड डिफरन्स. ओके, तिसरा डिफरन्स काय आहे बघा हीट आणि टेम्परेचरचा. हीट ही डिपेंड ऑन साईज ऑफ पार्टिकल्स, पण टेम्परेचर डू नॉट डिपेंड ऑन साईज ऑफ पार्टिकल. बघा, एखाद्या सबस्टन्समधली जी हीट आहे ती त्या सबस्टन्सच्या पार्टिकल साईजवर डिपेंड असू शकते किंवा डिपेंड असते, पण टेम्परेचर आणि साईज ऑफ पार्टिकल यांचा काही संबंध नाही. जसं की फॉर एक्झाम्पल ह्या डायग्राममध्ये तुम्ही बघताय की लेफ्ट साईडला जो ऑब्जेक्ट आहे त्यामध्ये थोडंसंच पाणी भरलेलं आहे, म्हणजे पार्टिकल साईज कमी आहे. ओके, किंवा नंबर ऑफ पार्टिकल्स कमी आहे. आणि सेकंड जो ग्लास आहे त्यामध्ये पाणी जास्त भरलं आहे, म्हणजेच काय? नंबर ऑफ पार्टिकल जास्त आहे किंवा पार्टिकल साईज जास्त आहे. ओके, म्हणजेच काय? ऑब्जेक्ट जो लेफ्ट हँड साईडला आहे त्याच्याकडे हीट कमी असेल आणि जो राईट साईडला आहे त्याच्याकडे हीट जास्त असेल, पण दोघांचं टेम्परेचर सारखं असू शकतं, कारण टेम्परेचरचा आणि पार्टिकल साईजचा काही संबंध नाही. डू नॉट डिपेंड ऑन साईज ऑफ पार्टिकल. ओके, पुढचा जो डिफरन्स आहे बघा इम्पॉर्टंट, तो म्हणजे
हीट ही नेहमी आपण जूल्समध्ये मेजर करत असतो, तर टेम्परेचर आपण केल्विनमध्ये मेजर करतो. बघा हे दोन्ही पण SI युनिट आहे हीट आणि टेम्परेचरसाठी. हीट आपण जूल्समध्ये आणि टेम्परेचर केल्विनमध्ये मेजर करतो, परंतु आपण हीटला अदर युनिटमध्ये सुद्धा मेजर करत असतो, जसं की जूल्समध्ये तर करतोच, पण कॅलरीजमध्ये सुद्धा हीटला मेजर केलं जातं आणि टेम्परेचरला केल्विनसोबतच डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाईटमध्ये सुद्धा मेजर केलं जातं. ओके, हा एक इम्पॉर्टंट डिफरन्स आहे. पुढे बघा, हीट फ्लोज फ्रॉम हायर टू लोअर. हीट ही नेहमी हायर टू लोअरच फ्लो होत असते, पण टेम्परेचर कसं आहे बघा, टेम्परेचरबद्दल काय म्हणू शकतो आपण की टेम्परेचर इन्क्रीज होतं ज्यावेळेस हीट ॲड केली जाते आणि टेम्परेचर डिक्रीज होतं ज्यावेळेस हीट रिमूव्ह केली जाते. ओके, हा बेसिक डिफरन्स आहे. चला पुढे पुढे काय म्हटलं आहे, हीट आपण मेजर करू शकतो बाय युझिंग कॅलरीमीटर. कॅलरीमीटर हे एक हीट मेजर करण्यासाठीचा इन्स्ट्रुमेंट आहे. ओके, आणि टेम्परेचर हे तर जनरल इन्स्ट्रुमेंट आहे जे तुम्हाला माहीत आहे की टेम्परेचर आपण थर्मोमीटरने मेजर करत असतो. त्यानंतर आहे बघा, हीट आपण नेहमी थर्मोडायनामिक्समध्ये किंवा थर्मलमध्ये क्यू लेटरने इंडिकेट करत असतो आणि टेम्परेचरला कॅपिटल टी लेटरने इंडिकेट करत असतो. आणि सुरुवातीलाच मी म्हटल्याप्रमाणे हीट इज अ टाईप ऑफ एनर्जी आहे. एनर्जी असल्यामुळे काय, इट कॅन प्रोड्यूस वर्क. हीट वर्क प्रोड्यूस करू शकते, पण टेम्परेचर वर्क प्रोड्यूस करू शकत नाही. ओके, तर हे सर्व बेसिक डिफरन्स होते हीट आणि टेम्परेचरचे. इथं तुम्हाला एक डायग्राम दिसते बघा, 3 आपल्याकडे पॉट आहेत, ग्लास आहे, त्यामध्ये वॉटर आपण फिल केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल 1 लिटर, 2 लिटर अँड 5 लिटर. आणि तिघांचंही टेम्परेचर मात्र सेम आहे, 60 डिग्री सेल्सिअस. तर इथं लक्षात घ्या मित्रांनो, जरी सर्वांचं टेम्परेचर 60 डिग्री सेल्सिअस हे सेम असलं तरी ह्या तीनही ग्लासमध्ये असणाऱ्या वॉटरची हीट ही सेम नाही. हे नेहमी लक्षात ठेवा, कारण आत्ताच आपण बघितलं की टोटल मॉलिक्युलर साईज, मॉलिक्युलर मोशन यावरती हीट डिपेंड असते. म्हणून कुठल्याही 2 ऑब्जेक्टचं टेम्परेचर सेम आहे याचा अर्थ त्यांची हीट सेम आहे असं बिलकुल होत नाही. ओके, हा होता हीट आणि टेम्परेचरचा बेसिक डिफरन्स. थँक्यू, धन्यवाद.